प्रकरण भिवंडीमध्ये 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळलेला आहे। यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे। आणखीही काही जण हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दुर्घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। गंगारामवाडीतील कोहिनूर अपार्टमेंटचा अर्धा भाग कोसळला। इमारत कोसळण्यापूर्वी तडे पडल्याने एका कुटुंबाचा जीव वाचलेला आहे। इमारतीच्या पिलर दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। चुकीच्या दुरुस्तीच्या कामामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप आता केला जातोय। भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगारामवाडीमध्ये हे कोहिनूर अपार्टमेंट होतं आणि या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग रात्री कोसळला। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। इमारतीच्या धोकादायक पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडलेली आहे। स्थानिकांनी वेळीच अनेक कुटुंबांना बाहेर काढलं असलं तरी काही नागरिक आणि मजूर हे अजूनही आत असल्याची शक्यता आहे। घटनास्थळी अग्निशमन दल, भिवंडी महापालिकेचा आपत्कालीन पथक आणि NDRF कडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोनिश, आत्ताची नेमकी तिथली काय परिस्थिती आहे? नागरिकांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? मोनिश, नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी इमारत आहे, इमारतीचा काही भाग कोसळला होता। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर ही संपूर्ण इमारतीचा जो काही भाग आहे हा कोसळला होता। त्यानंतर इतर ज्या इमारती आहेत त्या इमारतीचा काही भाग तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी इमारतीला सुद्धा तडे गेले। त्याचप्रमाणे NDRF असेल, TDRF असेल यांच्याकडून बचाव कार्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात येते। त्याचप्रमाणे आतापर्यंत 7 मृतदेह या ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेले आहे। त्याचप्रमाणे अजूनही मोठ्या प्रमाणात बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर काही नागरिक असतील, त्याच्या नातेवाईक असतील। मोनिश, आपला आवाज काही कारणांमुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील ही जी कोहिनूर अपार्टमेंट होतं याचा काही मधला भाग या ठिकाणी कोसळला आहे। काही भाग या ठिकाणी कोसळला तुम्ही पाहू शकता। ही 4 मजली इमारत होती। संपूर्ण इमारत ही एक साईडचा जो पूर्ण भाग होता संपूर्ण कोसळला। यामध्ये आतापर्यंत 7 मृतदेह काढण्यात NDRF असेल, TDRF असेल यांना यश आले आहे। त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्था असेल, अग्निशमन दल असतील या ठिकाणी शोध कार्य अजूनही या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे या इमारतीच्या तळमजल्यावर बांधकाम सुरू असलं, इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असल्याची अशी माहिती होती। त्याचप्रमाणे इमारत जवळपास काही नागरिकांना समजलं की ही इमारत कोसळण्याची परिस्थिती दिसते। त्याचप्रमाणे सावध होऊन या नागरिकांनी त्या ठिकाणी स्थानांतरित झाले। परंतु त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारतीचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी कोसळला। त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर हा संपूर्ण इमारतीचा भाग कोसळला। त्यानंतर जी शेजारच्या ज्या इमारती त्या इमारतींना सुद्धा मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचं दिसत। त्याचप्रमाणे अजूनही या ठिकाणी बचाव कार्याला सुरू करण्यात आलं। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असताना आतापर्यंत या ठिकाणी 7 मृतदेह काढण्यात NDRF ला यश आलंय। भिवंडी, मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज। बिल्डिंग का सब फट रहा था जो था, तो मैं देखी सामने तो वो दीवार सब फट रही थी। तो उधर थी, मेरे हस्बैंड गए थे वो लाने, बिस्तर लाने उसके रूम में सोने। तो 1 सेकंड बस अपने रूम से निकल के उसके रूम में गए थे, नहीं तो ये भी दब जाते उसी में। सर मैं जब गया तो बिल्डिंग गिरने वाली थी, तो मैं सोचा कि तो सामने वाले रूम में चले जाओ। सामान छोड़ दिया सामने वाले रूम में, मैं जाके बैठ गया। बैठ के मुझे 10 से 15 मिनट हुआ उसके बाद।